नमस्कार, मी अमर यादव आणि तुम्ही पाहताय पुरंदरचा धुरंदर. संबंध महाराष्ट्रामध्ये आमदारकीचा अर्थात विधानसभेच्या निवडणुकीचा बोलबाला बघायला मिळतोय. सगळीकडे चर्चांची आणि पारावरच्या बैठकांची सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे. चर्चांना उधाण आलंय आणि एकंदरीत आपण आहोत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत इथल्या जनतेच्या मनातला आमदार कोण, इथले स्थानिक काय प्रश्न आहेत आणि इथे गेल्या 5 वर्षामध्ये दोनही यापूर्वीचे आमदार मंत्री महोदयांनी काय कामं केलीत हे आपण जनतेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जाऊयात पहिल्या प्रतिक्रियेकडे. पहिली प्रतिक्रिया, काही स्थानिक शेतकरी अर्थात गावकरी या ठिकाणी आहेत. एकंदरीत बघायचं इथे आता खरं तर विद्यमान आमदार संजय जगताप हे पुन्हा एकदा आमदारकीच्या रेसमध्ये आहेत. त्यानंतर माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे हे पुन्हा एकदा रेसमध्ये आहेत आणि तिसरा चेहरा म्हणून नक्कीच अजित पवार राष्ट्रवादी गटाचे संभाजीराव झेंडे आहेत. काय वाटतं कोण आमदार होईल यावर्षी? आता तसं म्हणायचं झालं तर ह्यावेळेस पुरंदरचे आमदार हा कामाच्या जोरावरतीच होणार आहे. आत्ताचे लोकप्रतिनिधी संजय जगताप हे सत्तेत एक 2.5 वर्ष होते, त्याच्यानंतर नव्हते, पण त्यांच्या कार्यकालात त्यांनी कामंसुद्धा काही केली नाहीत आणि काही नाही. तसं बाप्पू सत्तेत नसतानासुद्धा बाप्पूंनी विकास काम भरपूर गावोगावी वाड्या वस्त्यावरती पोचवलं आहे. रस्ते असतील, आपले पाटबंधारचे म्हणजे बंधारे वगैरे असतील, पण गुंजवणीचा प्रोजेक्ट हा बाप्पूंनी, शेततळ्यांची कामं, गुंजवणीचा प्रोजेक्ट बाप्पूंनी तो वडून आणला. पण त्याच्यानंतर ह्या विद्यमान आमदारांचं काम होतं की ते पूर्ण करणे, पण त्यांनी तो केला नाही, त्याला खो घातला. परत गावोगावी केल्या. आता तुम्ही समोर पाहू शकता बाप्पूंच्या पंचवार्षिकच्या काळात त्यांनी निधी दिलेला हे रस्ते, सिमेंटचे हिकुडचे रस्ते, हे सर्व त्यांच्या कार्यकाळात झालेले कामं आहेत. लोकांचे कुठले आडलेली नडलेली कामं हे बाप्पूंपर्यंत घेऊन गेले तर बाप्पू एका शब्दात करतात. आणि काही अडचण आली कुठं, बाप्पूंना कधी फोन करा, बाप्पू एका रिंगला फोन उचलणारे असे आमचे विजयबापू शिवतारे आहेत आणि ते निवडून आलेच पाहिजे. आपल्यासोबत आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या काही लाडक्या बहिणी आपल्यासोबत आहेत. लाडकी बहीण योजना सरकारनं चालू केली. ते 1,500 रुपये तुम्हाला भेटतात का? हा, भेटले की 7,500 रुपये आले एकदम. आत्ता पण 7,500 रुपये. बापूंची साडी आली का? हा, बापूंची साडी पण आली. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होणार? बापूच. शिवतारे बापू. हा, शिवतारे बापूच. शिवतारे बापूंनी इथल्या रस्त्यांच्या बाबतीत किंवा पुरंदरच्या विकासाच्या बाबतीत काही काम केलं का, किंवा संजय जगतापांचं काम तुम्हाला एकंदरीत कसं वाटलं? आम्हाला संजय जगतापाचं कामच काही नजर पडलं नाही, म्हणजे केलेलं नाही. आमचं ही बापूंच्या काळातच काम झालेलं आहे सगळं. गावातले रस्ते वगैरे, स्मशानभूमी, रस्ते, मशनभूमी पण झाली, शाळा पण झाली, हा रोड पण झाला आहे, इथलं पांडुरंगाच्या मंदिरात पण झालं, ग्रामपंचायत झाली, भरपूर कामं केलं. नक्कीच धन्यवाद. काय वाटतं यावर्षी लाडक्या बहिणीचे, आपण पाहतोय सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना एक मोठा आधार आहे, तर लाडक्या बहिणींचं मतदान कुणाच्या बाजून जाईल? शिवतारे बाप्पूंच्या बाजून जाईल की संजय जगतापांच्या बाजून जाईल? विजयबापू शिवतारे. विजयबापू शिवतारेच आमदार का व्हायला पाहिजेत किंवा संजय जगताप का नको? संजय जगताप का नको म्हणजे त्यांचा विकासच काय नाही आहे. तसं म्हणलं तर बापू हे सगळं विकासाचे कामाचे म्हणजे आहेत. संजय जगतापांनी एक आश्वासन दिलं होतं की विमानतळ मी पूर्ण करेन 5 वर्षामध्ये, त्याच्यानंतर गुंजवणी धरण मी कंप्लीट करेन अशी त्यांनी आश्वासनं दिली होती, वैयक्तिक 1,200 रुपये कोटी खर्च करून. तशी काय तुमच्याकडे गुंजवणी धरण किंवा गुंजवणी पाणी योजना किंवा विमानतळ वगैरे तुमच्याकडे झालं आहे का अजून? काही झालेलं नाही आहे आत्तापर्यंत तरी. विकासाचं विजन म्हणून नक्कीच तुम्ही कोणाकडे पाहता, शिवतारे बापू की संजय जगताप? शिवतारे बापू. मोठमोठे प्रकल्प कोण कंप्लीट करू शकतं? बापू. नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? शिवतारे बाप्पू झालं. संजय जगताप किंवा संभाजीराव झेंडे का नको? काय शिवतारे बाप्पूची कामं इकडे जास्त झालेली आहेत. 5 वर्षे संजय जगताप आमदार होते, विद्यमान आमदार होते. त्यांच्या माध्यमातून तुमच्याकडे काही रस्ते, त्याच्यानंतर डेव्हलपमेंटची कामं झालेत का? नाही, काहीच झालेलं नाहीत. बापू गेल्या वेळेस आमदार नव्हते, त्यांनी फुरसुंगी उरुळ देवाची कचरा कॅम्पिंग प्रकल्प असेल, सुरुवातीच्या ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस फुरसुंगीचा कचरा कॅम्पिंग प्रकल्प, त्याच्यानंतर सासवडमधली प्रशासकीय इमारत, जेजूरचे ग्रामीण रुग्णालय, दिवेमधलं क्रीडा संकुल, असे काही छोटे मोठे प्रकल्प बापूंच्या माध्यमातून झाले. संजय जगताप 5 वर्ष आमदार होते, त्यांच्या माध्यमातून काही इथे कामं झाली का? मग इकडे काहीच झालेलं नाहीत. पुरंदरमध्ये काय झालं का? नाही, इकडे नाही झाले. आता ते लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आहे, त्याचा परिणाम शिवतारे बापूंच्या मतदान वाढीवर होईल का? नाही, ते होईल, चांगले करतील, तेच करतील चांगले पुढं. नक्कीच धन्यवाद आपल्या प्रतिक्रियांबद्दल. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? शिवतारे बापू. का शिवतारे बापूच का सगळे बाकीचे इथले जर जोर बघायला गेलं तर शिवतारे बापू हे असं का?
शिवतारे बापू म्हणजे व्हिजनचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे. 5 वर्ष चेअरमन सरांना दिलं लोकांनी काय, त्याच्यामध्ये म्हणावं अशी कामं त्यांच्याकडून झाली नाही. त्यांनी जी आश्वासन दिली होती काय 1200 कोटीचं म्हणले मी गुंजवणीचं पाणी आणेन किंवा अजून कुठल्या विमानतळाचा प्रश्न असेल, तर ह्याच्यामध्ये त्यांच्याकडून हे गोष्टी झालेल्या नाहीत काय. त्यामुळं परत जर हे जर गोष्टी करायच्या असतील तर शिवतारे बापू येणं गरजेचं आहे आणि युती सरकार येणं गरजेचं आहे. कारण युती सरकार जर असेल तर महिलांना 1,500 रुपये येणं झालं किंवा आम्ही शेतकरी मंडळी आहे, आम्हाला कृषी पंपाला वीज मोफत मिळते. आत्तापर्यंत कोणाला कोट्यवधी रुपये, मला वैयक्तिक 1,77,825 रुपयाचा माझी वीज माफी झालेली आहे काय. आणि 2,000 रुपये तर PM किसानना असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं असतील, ते दोन्ही हे आम्हाला येते वेळची वेळेला. म्हणजे शेतकऱ्यांच्या जवळचं सरकार म्हणून तुम्ही नक्कीच महायुती सरकारकडे आम्ही महायुती सरकारलाच पाहतोय. कारण कामाचा माणूस आहे. एकनाथ शिंदे साहेब पण त्यांनी ज्या लोकांच्या नड्याआडी कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टीची कल्पना असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टी सर्व व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत. 5 वर्ष संजय जगताप आमदार होते, त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का? नाही तसं तर आमच्या वैयक्तिक गावामध्ये त्यांची कामं थोडी झालेली आहेत, परंतु म्हणजे मोठे जे प्रकल्प यायला पाहिजेत, कसं आहे रस्ता हे अमुक्त कोणी करू शकतो, पण जे व्हिजनचं काम आहे हे जे तालुक्याला फायद्याचं आहे, अख्ख्या गावाला फायद्याचं, असं काम त्यांच्याकडून झालेलं नाही. म्हणजे जे आमदारांनी करायला पाहिजे त्यामध्ये संजय जगतापांना थोडं अपयश आलं असं? अपयश आलं, थोडंसं अपयश आलं त्यांना त्याच्यामध्ये. निधी खेचून आणण्यासाठी विधानसभेमध्ये तुमचे मुद्दे व्यवस्थित मांडावे लागतात, अभ्यासपूर्ण मांडणी करावी लागते. परंतु संजय जगताप मध्यंतरी असं म्हणाले की सत्ताधारी पक्ष मला मुद्दा म्हणून निधी देत नाहीत. हे असं होऊ शकतं का? आणि असं होत नाही ना. शेवटी स्वतःच्या पावरवरती ज्यावेळेस शिवतारे बापू पहिल्या टर्मला आमदार झाले त्यावेळेस सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादीची, पण त्यावेळेससुद्धा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यावरती बरीचशी कामं आणली होती. तर कामासंदर्भात बरेचसे तुमचे जिल्हा नियोजन असेल ह्याच्यामधनं काम खिचून आणता येतात, पण त्यांचं काय रास्त मागणी पाहिजे, तर त्या पद्धतीने त्यांचं न झाल्यामुळे थोडंसं त्यांचं हे झालं असेल. नक्कीच धन्यवाद. काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल? विजय बापू शिवतारे. आता विजय बापूंनाच का, संजय जगतापांना मतदान तुमचं का नाही किंवा संभाजीराव झेंडेंना का नाही? की आता आपण पाहिलं की बाबा संजय जगतापांना लोकांनी भरघोस असं मताने एकाग्र बदल की बाबा एकदा आपण आमदार करू जगताप साहेबांना, तर त्यांना आमदार केलं लोकांनी. परंतु पुढं काय झालं की बाबा आता त्यांनी दुष्काळी मुद्दा हा आपला पुरंदर तालुका म्हणजे दुष्काळी गणला जातो, पण त्यांनी कर्जत आपलं ते का कुठलं ते खालचा सांगलीचा ते सांगोला तालुक्यातला माढा तालुका का सांगोला तिकडला प्रश्न जतचा दुष्काळ जाहीर करा असं त्यांनी सांगितलं गेलं. किंवा पंचगंगेचे पाणी नदीचं ते काय म्हणले हे घ्या, काय तुमचा गाळ किती साचलाय ती प्रश्नोत्तराच्या तासात विचारलं. म्हणजे त्यांना एक प्रकारे आपल्या तालुक्याला आस्था नाही आपल्या तालुक्याची. आणि ज्या टायमात बापू होते आमदार तेव्हा ते हा समोरचा जो रस्ता केलेला आहे तो हा रस्ता बापूंच्या काळात झालेला आहे, म्हणजे 2009च्या दरम्यानला. आणि आता चालू रस्ते झालेत पण त्याचा दर्जा वगैरे ते पहा. आणि आमदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं असं झाले आता की बाबा काम कुठलं असो, ग्रामपंचायतीचं असो नाही तर जिल्हा परिषदचं असो किंवा तुमच्या DPDCचं असो, त्याच्यावर ही निधीचं म्हणजे पाठी असते ना नामकरण पाठी की बाबा दिशादर्शक पाठी, त्याच्यावर नाव काय आहे की बाबा हे आमदार खासदारांच्या प्रयत्नातून झालं. आता आमदार खासदारांचा प्रयत्न कुठं असतो की बाबा DPDC असन तुमचा किंवा राज्याचे विधानसभेतलं आसन काम आलेलं किंवा नाबार्डचं आसन काम, त्याच्यावर खासदाराचं नाव असावं. खासदारांनी तर आमच्या गावात फक्त एक दिवा बसवला आहे मरकुरी लॅम्प म्हणून आहे, तो फक्त 3 लाखाचा बसवला गेले 40 वर्षात. म्हणजे त्यांच्या वडिलांच्या काळात असेल किंवा आता यांच्या काळात असेल खासदारकीच्या म्हणजे सुप्रियाताईंच्या किंवा पवारसाहेब म्हणतात ते पवारसाहेबांच्या काळात एकही रुपयाचा निधी नाही आला. ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा तुमचे मोठमोठे हे असेल इमारती चांगल्या पद्धतीने म्हणजे बापूंनी डेव्हलप केले. कोणी ओटा कोणी कवा फोन लावा अधिकाऱ्याला कुठलाही 1 रुपया न देता काम होते लोकांचं, ह्याच समाधानी. पुरंदर उपशाचं झालं कुठं लाईन लिकेज होती, कुठं राहिलेले लोकांना पाणी द्यायचे ते सुद्धा म्हणजे राहूनच गेले ना. ह्याच्यावर जे आमदार साहेबांनी प्रकाश ज्योत टाकाय पाहिजे होता खासदारांनी किंवा आमदारांनी, त्याच्याबद्दल अजिबात एक शब्दसुद्धा कुठं. एकंदरीत आपण जर बघायला गेलं तर दोघांची आपण फॉर्म भरले ज्या दिवशी फॉर्म भरला गेला त्या दिवशी संजय सरांची देखील आपण सभा ऐकली, विजय शिवतारेंची देखील सभा ऐकली. परंतु विकासाचा जो मुद्दा आहे
ज्या भाषणामध्ये टेक्निकली शब्द जास्त असतात तो नेता कामाचा असं मानलं जातं. काय वाटतं की दोघांच्या सभेमध्ये जास्त टेक्निकल मुद्द्यांवरती कोणी जास्त बोललं? बाप्पूच बोलले ना जास्त. तसं पाहिलं तर बाप्पूच बोलले ना. विमानतळाचा मुद्दा असेल, गुंजवणीचा मुद्दा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाप्पूच बोलले ना. आता आमदारांनी काय केलं समजा ते आता कागदोपत्री ते वरच्या वरिष्ठ पातळीवरील लढाई आहे त्यांची ते पाहतील, परंतु पाणी आलं किंवा का नाही आलं ह्या मुद्द्यावर बोललं पाहिजे ना. की बरं टेंडर निघलं होतं तर टेंडरचं पुढं झालं काय, फॉलोअप कोणी घेतला, आमदारांनी, त्या विषयावर आमदारांनी बोललं पाहिजे ना. तसं वास्तविक पाहता खालच्या पातळीवर टीका करणं हे योग्य नाही ना. एकमेका वैयक्तिक टीका हा विषय नाही. तुमच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. काय वाटतं की यावर्षी आमदारांनी आपण पाहतो की नक्कीच रस्ते केले, त्याच्यानंतर कोविडमध्ये मदत केली, या मुद्द्यांवरती आमदार साहेब निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण काय वाटतं खरं तर कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे? आमदारांचं काम कसं असतं की बाबा शासकीय निधी आणणं, शासकीय निधीचा इथं वापर करणं, वर्गणी गोळा करून कुठं कोविडचं काम करणं ही काय आमदारांचं काम नाही. की बाबा त्यांनी कुठलं ते एक फाउंडेशन काढलं होतं तर त्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी वर्गणी गोळा केली, म्हणजे ही विषय नाही ना. आता आपण बघायला गेलं तर शासनाच्या योजना राबवल्या पाहिजे. मार्तंड देवस्थान त्यांनी कसं कोविड सेंटर काढलं होतं की बाबा शासनाचं पाहिजे ना. किंवा शासकीय निधी आणण्यात तुम्ही कमी पडताय का? मुख्यमंत्री तर तुम्ही ते हे होता कोण आपले सरकार, त्यांच्या सरकारमध्ये काम करत होते ना उद्धव ठाकरेंच्या का. तर त्या काळात त्यांनी ते एक फाउंडेशन संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वर्गणी गोळा केली. म्हणजे तुम्ही तालुक्यातलेच लोकांचे पैसे घेतले आणि तालुक्यातल्याच लोकांवर खर्च केले, असं एकंदरीत त्यांच्या मुद्द्यात एक सांगता येते ना असं वास्तविक पाहता. खरं तर असं म्हणतात की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, त्यांना जास्त खोटं बोलता येत नाही. त्या काही लहान मुलं सुद्धा आहेत. बघायचं त्यांच्या मनातला आमदार कोण आहे. काय वाटतं कोण आमदार होईल यावर्षी? विजय बापू शिवतारे. संजय जगताप का नको? त्यांनी कामच नाही केलं. सगळ्यांचं भाषण ऐकलं मग तसं बोललाय काय? पण कोण वाटतं आमदार कोण होईल? बापूच. आपल्यासोबत आपण पाहतो नक्कीच काही या ठिकाणी शेतकरी आहेत. इथे संजय जगताप आणि विजय शिवतारे या दोघांमध्ये मुख्यत्वे लढत मांडली जाते. त्यानंतर त्याचप्रमाणे तिसरी आघाडी म्हणून आपण पाहतो. खरं तर तिसरा उमेदवार म्हणून संभाजीराव झेंडेंकडे देखील पाहिलं जाते. फ्रेश चेहरा म्हणून नक्कीच संभाजीराव झेंडे आहेत. 5 वर्ष संजय जगतापांची कामं आहेत, 10 वर्ष शिवतारेंची कामं आहेत. काय वाटतं कुणाची कामं जास्त प्रभावी आहेत? इथं विजय बापूंची कामं प्रभावी आहेत. त्यांचा गुंजवणीचा मुद्दा असेल, विमानतळ असेल, बाजार समिती असेल, दूरदृष्ट नेता आहे आणि भविष्यात अशा नेत्याची आपल्याला पूर्ण तालुक्याला गरज आहे. त्यामुळे विजय बापू शिवतारे हेच नक्की निवडून येतील आणि आमदार होतील. धन्यवाद. संजय जगताप आपण पाहतो सुरुवातीला ते असं म्हणतात मी विरोधी पक्षातला आमदार होतो, त्यामुळे मला निधी जास्त भेटला नाही. पण ज्यावेळेस 2009 सालची आपण जर निवडणूक बघितली त्यावेळेस विजय शिवतारे त्यावेळेस निवडून आले होते आणि ते सुद्धा सुरुवातीचे 5 वर्ष विरोधामध्ये होते. त्यांनी फुरसुंगी उरुळदेवाची कचरा कॅम्पिंग प्रकल्प, जिजुरी ग्रामीण रुग्णालय, त्यानंतर सासवडमधली प्रशासकीय इमारत यांसाठी निधी आणला. पण त्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये संजय सर सुरुवातीच्या कोविड काळामध्ये सत्तेमध्ये होते, पण त्याच्यानंतर विरोधी पक्षामध्ये होते. 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काही असे मोठे प्रकल्प आहेत का जे आले? किमान एक असा प्रकल्प कोणता आहे की जेव्हा त्यांच्या माध्यमातून आला? नाही असा एकही प्रकल्प आलेला नाही अजून, पण बापूंच्या माध्यमातून भरपूर प्रकल्प आले इथे. धन्यवाद. मध्यंतरी आपण पाहतो शिवतारे आमदार नव्हते किंवा खासदार नव्हते. सासवडमधली प्यायच्या पाण्याची योजना असेल, त्यानंतर जेजुरीमधली पिण्याच्या पाण्याची योजना असेल, त्यानंतर मध्यंतरी आपण जर बघितलं तर फुरसुंगी उरुळदेवाची त्या भागातली जी पुणे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये जी गावं होती त्यांना त्या जो जाचक होतं त्यातून वगळलं गेलं एकनाथ शिंदेंच्या आश्वासनाच्या माध्यमातून. काय वाटतं याचा मतदानावरती परिणाम होईल का? 100% मतदान होईल. याचं मतदान होईल ना 100% फायदा होईल आणि मतदान 100% बापूंना लोक करतील. आता लाडकी बहीण योजना सरकारने चालू केलेली आहे. लाडकी बहीण योजना खरं महिलांसाठी एक छोटी गोष्ट जरी त्यांना दिली तर त्यांचा आनंद खूप मोठा असतो. आता सरकारनं 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला द्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये आलेले आहेत. याचा मतदानावरती परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? कितपत परिणाम तो होईल? महिलांना आता पैसे मिळाले म्हणल्यावर बाबाला 100% ते मतदान करतीलच. जर समजा 100% महिलांचं मतदान असेल तर त्यापैकी किती टक्के मतदार या महायुतीकडे आकर्षित होतील? 90% मतदान 100% महायुतीला होईल याच्यामध्ये. स्थानिक आमदारांनी रोजगारच्या माध्यमातून तुमच्या गावातल्या काही तरुणांना रोजगार वगैरे दिलेले आहेत का? नाही, रोजगार इथं काही उपलब्ध नाही झाला. किंवा कंपन्या वगैरे आपल्या पुरंदरमध्ये नवीन काही आल्यात का? नवीन प्रोजेक्ट अजून कुठला तर आलेला नाही इथं आज सध्या तर काही नाही. आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल नक्कीच मनपूर्वक धन्यवाद. आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी या ठिकाणी आहेत. काय वाटतं यावर्षी आमदार कोण?
विजय बापू शिवतारे साहेब. का विजय बापू शिवतारेच का बाबा, बाकीचं कोण दुसरं का नको? अहो कामाचा माणूस आहे. बापूंनी ह्या गुंजवणीचं धरणं कोणाला माहीत नव्हतं, तर बापूंनी लोकांच्या निदर्शनात आणले. आणि शिवाय 5 वर्ष आमदार असताना धरणाचं काम पूर्ण केले. पूर्ण करून मंत्री होताना त्यांना आपल्याला घरचा प्रपंचसुद्धा हे होत नाही, तर बापूंनी काय केले, आपलं तिथलं पुनर्वसन केलं. पुनर्वसन करून हे 5 वर्षात त्यांचे हे करून पाईपलाईनचं टेंडर काढलं. टेंडर काढल्यामुळं आणि चालू पंचवर्षीला सत्ता गेली. सत्ता गेल्यामुळं काय झालं, तर आमदाराकडं कुठलंच काही नाही, काम नाही. मी पदरचे 1200 कोटी देतो म्हणले, तर 1200 कोटी पण गेले, सगळंच गेलं. आता 1200 कोटी त्यांनी देऊ असं म्हटले होते, पण त्यानंतर त्यांनी दिलं नाही. आता या निवडणुकीकडे नक्कीच सामान्य मतदार ज्यांनी संजय जगतापांवरती विश्वास ठेवला होता, परंतु त्यांचं काम झालं नाही, असे मतदार संजय जगतापांना पुन्हा मतदान करतील असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही, कारण का त्यांनी कामच केलं नाही. तालुक्यात सुद्धा काम नाही. एक प्रोजेक्ट दावा आमच्या नाझरे कपमध्ये एकच काम झाले, ते पण डांबरी मुरुम टाकलेला आहे. डांबरी मुरुम कोणी टाकल का? हे आमच्या ग्रुपला पण इतकं झाले आणि पाहुणे मंडळींना सुद्धा खटाकलेले. कारण डांबराव कधी मुरुम टाकल का? डांबराव मुरुम चिटकूच शकत नाही. तो तात्पुरत्या स्वरूपाची ती योजना असेल. गावात आत्ता जी कामं चालली आहेत ना, ते सगळे शिवतारे बापूंच्या काळातलेच चालले. काय उपकेंद्र चालू आहे, ते माजी सरपंच रवी नाझिरकर ह्यांच्या काळातलं काम आहे. ते आत्ता कुठंतरी लोकांना फसवायचं, हे आम्ही काम केले, ते आम्ही काम केले. आरोग्य केंद्र, अहो काम कुणी केले, काम कोण आणतंय, कोण मंजूर करतंय? आज जेवढी कामं झाली आहेत ना नाझरे कपमध्ये, ते सगळे शिवतारे बापूंच्या काळातलीच कामं चालू आहे.